वाल्मिक कराडचे हडपसरमध्ये आणखी 2 फ्लॅट असल्याचं उघड. ज्योती जाधव आणि शरद मुंडेंच्या नावाने फ्लॅट असल्याची माहिती. केज नांदूर रस्त्यावर वाल्मिक कराड समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन. संतप्त कराड समर्थकांनी नांदूर रस्त्यावर टायर पेटवले. केजच्या शिरूर गावात वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ एका पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन. धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता, समर्थकाचा सवाल. बेडच्या मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा मृत्यू संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी याचा संबंध नसल्याची माहिती. केजमध्ये मस्साजोग गावात असलेला टोलनाका चर्चेत. मस्साजोग गावातील टोलनाक्यावर 2 अपहरणाच्या घटना. टोलनाक्यावर पोलीस चौकी उभारण्याची मागणी. प्रशासन आणि आंबेडकर अनुयायींमधील बैठक निष्फळ. परभणी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लाँग मार्च. मुंबईच्या दिशेने लाँग मार्च रवाना, तर 15 किलोमीटरचा प्रवास करत टाकळी कुंभकर्ण गावात पहिला मुक्काम असणार. बीडच्या अंबाजोगाईत गोळीबार प्रकरणातील आरोपी गणेश चव्हाणला अटक. प्रॉपर्टीच्या वादातून केला होता गोळीबार. महाराष्ट्र एकीकरण समितीचं कोल्हापूरमध्ये धरणं आंदोलन. सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समितीचं आंदोलन. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. बीडच्या आष्टीतील वाहिरा परिसरात 2 सख्या भावांची निर्घृण हत्या. जुन्या वादातून नातेवाईकांनीच हत्या केल्याची प्राथमिक माहिती. हत्येप्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. जळगावमध्ये मनसे शहराध्यक्षांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. 2 महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा कामगारांचा आरोप. सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत नाराजी नाट्य. कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांचा राजीनामा. सोलापुरात खासगी कंपनीकडून प्रीपेड मीटर बसवण्याला मनसेचा विरोध. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्याकडून आंदोलन छेडण्याचा इशारा. प्रीपेड मीटर बसवण्याचं काम थांबवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचं आमरण उपोषण. माजी खासदार इम्तियाज जलील यांची उपोषण स्थळी भेट. आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या 202 कोटी घोटाळ्यामुळे अनेक परिवार रस्त्यावर. 8वीच्या पुस्तकात छापलेल्या धड्यावरून रत्नागिरीत भंडारी समाज आक्रमक. पतितपावन मंदिराच्या इतिहासावरून भंडारी समाज आक्रमक. चुकीचा इतिहास चुकीच्या पिढीला शिकवला जात असल्याचा आरोप. रत्नागिरीतील एका खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक. मनसेच्या दणक्यानंतर परप्रांतीयांचा माफीनामा. भंडारा जिल्हा परिषदेचा 27 जानेवारीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी निवडणुकीची अधिसूचना काढली. सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सावध पावलं. नाशिकमध्ये व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचं आंदोलन. योजनेच्या माध्यमातून बँक कर्ज देत नसल्याचा तरुणांचा आरोप. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारकांचा तुटवडा. पद मंजूर असूनही केवळ 145 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. धुळे शहरातील नामांकित शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाला महापालिकेकडून टाळं. मालमत्ता कर चुकवल्याने महापालिकेची कारवाई. केसगळती रुग्णांची संख्या 197 वर. केसगळतीचे कारण शोधण्यासाठी आयसीएमआर पथक शेगावात ठाण मांडून. केसगळतीला 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटूनही कारण अद्याप अस्पष्ट. आरोग्य यंत्रणेला केसगळतीचं कारण शोधता येत नसेल तर WHOला पाचारण करा. केसगळती प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांची मागणी. चंद्रपूरच्या दुर्गापूर गावातील वीज निर्मिती केंद्राद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आढावा. कोळशाचा धूर आणि आवाजामुळे नागरिक त्रस्त. वरिष्ठांशी बोलून मुनगंटीवारांकडून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना. गोंदियाच्या देवरीत हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला चित्रा वाघ यांची उपस्थिती. कार्यक्रमाला आमगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक महिलांची उपस्थिती. सातारा जिल्हा परिषदेच्या मानिनी जत्रा आणि महाविकास अभियानाचा मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते शुभारंभ. जत्रेत महिला बचत गटाकडून 100 पेक्षा अधिक स्टॉल्सची उभारणी. पंढरपूरमध्ये पुरोगामी संघटनांकडून 11वा विठ्ठल रुक्मिणी मुक्तीदिन साजरा. संघटनांकडून लाडू वाटत. मंदिरातील कर्मचाऱ्यांचा सत्कार. शिर्डीत साईबाबा संस्थानाकडून नवीन देणगी कार्यालयाचा शुभारंभ. साईबाबा संस्थान समितीचे अध्यक्ष अंजू एस शेंडेंच्या हस्ते शुभारंभ.
नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात तिळी चतुर्थीचा उत्सव. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी 4 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता. नाशिकच्या पंचवटी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर. भगवान बाबा नगर, उदयनगर या परिसरातील नागरिकांसाठी पाण्यासाठी त्यांची वणवण होते. पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास पालिकेवर हंडा मोर्चा काढणार, महिलांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात आरटी प्रवेशाच्या जिल्ह्यात 4408 जागा. 562 शाळांनी केली नोंदणी. 27 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क लागू. भारतीय कांद्याच्या बाजारावर होणारा परिणाम. कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. अन्यथा कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची व्यापाऱ्यांकडून भीती व्यक्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कबनूर चौकात अतिक्रमण काढताना वाद, तर पहिल्यांदाच अतिक्रमण काढल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त. पंढरपूरमधील धरण प्रकल्पग्रस्तांच्या 18 प्रकल्पग्रस्त गावठाणमधील पुनर्वसनासह इतर प्रलंबित प्रश्नांसंबंधी बैठक. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. 3 महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना. जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक क्षमता घटल्याने निर्यातीवर परिणाम. कापसाची आवक घटल्याने जिनिंग उद्योग संकटात. जळगाव शहरातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट गिरणा नदीपात्रात. गिरणा नदी फेसाळली. नदीची पवित्रता आणि सौंदर्य धोक्यात. जालन्याच्या भोकरदनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 250 वाहनांवर कारवाई. वाहतुकीला अडचण ठरणारी वाहनं जमीनदोस्त. नाशकात आरटीओ विभागाकडून वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम सुरू. मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या वाहनाला रिफ्लेक्टर नसल्याने झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. जळगावच्या यावल तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नोंदवणार ई पीक पाहणी. तहसील कार्यालयात विशेष बैठक घेत प्रशिक्षण. पुण्याच्या आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव ट्रक पलटी. घटना सीसीटीव्हीत कैद. अपघातात 2 जण जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गावी निघालेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून दिशाभूल करत भामट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले. पुणे सातारा महामार्गावर भोरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. तब्बल 13,45,000 रुपयांचा ऐवज चोरीला. बारामतीत बापाकडून भिंतीवर डोकं आपटत 9 वर्षीय मुलाची हत्या. मयत मुलाच्या आजीकडून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न. 3घांविरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पैशाच्या वादातून भर बाजारात कुऱ्हाडीने वार करत एकाची हत्या. बुलढाण्याच्या माटर गावातील धक्कादायक घटना. हल्ल्यात 2 जण गंभीर. नागपूरच्या हिलटॉप परिसरात कॅफे ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला. व्यवसायातील स्पर्धेमुळे ऑपरेटरवर हल्ला केल्याची माहिती. 2 आरोपींना अटक. या प्रकरणी पोलिसांकडून तपासही सुरू. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.